आव्हान मोठं आणि मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवर मागच्या सामन्यामध्ये बहारदार फलंदाजी करणारा मनोज भगत गोल्डन डकचा शिकार पहिल्याच बॉलवर शून्यावरती बाद होतोय. धावा मोठ्या बनल्या, आव्हानही मोठं बनलं. मी तर म्हणे की शुभम कोहली, मनोज भगत, विनोद भगत यांना विचार विनिमय करणं गरजेचं. शुभम, धावा का गेल्या, एवढ्या धावा कशा गेल्या? मी तर म्हणतोय की क्लिअर कट बॉडी लँग्वेज सांगत होती की नाही नाही आम्ही बेलपाडा संघाच्या विरोधात अगदी सहज खेळू. या सहजतेनंच तुमचा घात झाला आणि तिथे मात्र रोहन कडूच्या विस्फोटक खेळानं गेम केला. काय सुंदर खेळ राहिलाय रोहन कडूचा. मोक्याच्या क्षणाला अनुभव कसा दाखवायचा हे रोहन कडूनं दाखवलं आणि तिथे 43 धावांची बहुमूल्य खेळी आपल्या संघासाठी केली. ज्या संघानं मागचा सामना कमालीचा निभावून नेला. कालची स्पर्धा पाहिली, काल परवाचित भंगारपाडा संघाचा सिद्धेश भास्करनं त्याच्या वाट्याला 3 बॉल आले, त्याच्यामुळे ठोकलेल्या 2 षटकारानं सामना जिंकला आणि तिथून तो संघ क्वालिफायही झाला. त्याच्यामुळे 18 बॉल 16 धावा या संघानं वाचवल्या. एक टर्निंग पॉईंट ठरलाय जरूर. इथे अजूनही काही बिनसलं नाहीये, अजूनही बरंच काही अवलंबून आहे तिकडे. इथे मात्र नौजल भोईर दाखवतोय कमालीची कमिटमेंट. हा मात्र ठोकला जातो षटकार. या सामन्याचा पूर्वार्ध जेव्हा पाहिला त्यावेळेला नौजलमध्ये खूप आक्रमकता दिसली. नौजल सांगत होता की नाही रे बाबांनो, असं नाही टाकायचं बॉल, परंतु त्याच्याकडे नीटचं लक्ष दिलं गेलं नाही असं वाटलं. नौजलमध्ये ती क्षमता आहे, कारण ज्या ज्या खेळाडूने जुने दिवस पाहिलेत, जे जे खेळाडू जुने क्रिकेट खेळलेत त्यांना हार आता मान्य होत नाही. त्यांना माहिती आहे क्रिकेट कशी खेळली जाते, त्याच्यामुळे त्यांचा जीव तुटतोय. परंतु हा सामना कोण जिंकेल आणि कुणाचे इरादे तुटतील. नौजल ऑन स्ट्राईक. षटकारांची आतिषबाजी हाच या सामन्याचा निकाल, कारण टेनिस क्रिकेटला शोभनीय असा हा सामना राहील. 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर षटकार आणि इथे मात्र वाईड बॉल. नौजल भोईर ऑन स्ट्राईक, ज्याने एक षटकार जरूर ठोकला. एक बॉलला तो सामोरा गेलाय. 6चा स्ट्राईक रेट. चांगला बॉल अगदी बुंद्यात टाकलेला. शॉर्ट मिड विकेटला मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. तिथे मात्र 30 आडामध्ये बॉल उचलला, फेकला, तत्पुरी मात्र एंड बदलला. हा सामना मी तर म्हणेन की ज्याच्या अवतीभोवती फिरेल ना तो शुभम कोहली. ही जबाबदारी मनापासून निभावत या सामन्यामध्ये रंगत भरली जाईल की सामना एकतर्फी जाईल हे सगळं अवलंबून राहणार आहे ते म्हणजे शुभम कोहलीवरती. मागच्या सामन्यामध्ये कमालीची फटकेबाजी केली. सामना अवघा 45 धावांचा पाठलाग, 44 धावांचा पाठलाग या संघानं 11 बॉल्समध्ये केलाय. ती इनिंग पुन्हा एकदा सजवावी लागेल. चांगला फटका, कावकोराची दिशा क्लिअर केली. 1 बाउन्स बॉल गेला सीमारेच्या बाहेर. शुभम कोहलीच्या बॅटमधला हा मात्र पहिला चौकार. अतिशय उत्तम दर्जाचा हा चौकार पाहतोय. आणखीन एक चांगला फटका. पाठलाग सुरू आहे, परंतु पाठलाग रोखणं कठीण जाईल. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक मात्र बॉलपर्यंत बराच धावत गेला आणि तिथून मात्र आपण पाहतोय की इथे हा आलाय आणखीन एक चौकार. मी म्हटलं होतं की हा सामना शुभम कोहलीच्या अवतीभोवती फिरत राहील. धावांचा डोंगर जरी उभा राहिला असेल तरी या मैदानाची ख्याती राहिली आहे मोठ्या धावांचा पाठलाग होणं. त्याच्यामुळे रोहन कडू टीमला गाफील राहून चालणार नाही. ज्याप्रमाणे पूर्वार्धामध्ये इथे मंगेश स्पोर्ट्स कोंबडीपूरचे संघ राहिला आणि शुभम कोहलीमध्ये ती ताकद आहे, ती नजाकत आहे. पलटवार करण्यामध्ये तो सक्षम राहिलाय आणि तोच ठोकतोय सलगचा 3रा चौकार. अतिशय उत्तम दर्जाची फटकेबाजी. लागोपाठच्या 3 बॉलवर ठोकले त्यानं तब्बल 3 चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबळकावर लागल्या त्या तब्बल 20 धावा. याच मैदानावरती कांचन पालकर सर गुणलेखक सांगतायत की याच मैदानावरती 4 षटकामध्ये 76 धावांचा पाठलाग या स्पर्धेमध्ये झालाय. 6 बॉलला 25 चेस झालेत. परंतु इथे मात्र हा नवा कोरा सामना आहे आणि त्या नव्या कोऱ्या सामन्यामध्ये शुभम कोहली आणि नौजल भोईर कशा प्रकारची फलंदाजी करेल. परंतु एका बाजूला रोहन कडू या टीमला बहुमूल्य धावा जोडलेत, मोठ्या धावा उभ्या केल्यात. एक निर्णायक षटक ज्याप्रमाणे मागच्या सामन्यामध्ये दयानंद मात्रेनं निर्णायक षटक फेकलं,
ऋतिक मात्र त्याच्यावर 7 चढवला आणि तो सामना सुनीतनं संपवला. अशाच प्रकारचा एक निर्णायक षटक जर का जे अनुमान बेलपाडा संघाकडून पडलं ना तर मात्र सामन्याचा निकाल फिरेल. परंतु नौजल आणि शुभम कोहलीची बहारदार फलंदाजी या सामन्याचा कसा पाठलाग करेल. पहिले षटक 20 धावा तब्बल धाबांवरती लागलेत. 78चा पाठलाग करायचा आहे. संदीप ठाकूरच्या बॉलला कमालीची दिशा दिली आहे. डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर नाही तर खूप दूर 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 फटकावलाय, भिरकावलाय. धावांचा पाठलागासाठी मात्र इथे प्रबल कामगिरी सुरू आहे. सामना मनातून हरला नाहीये, ठोकला गेलाय. हा आणखीन एक षटकार. 7 बॉल्स मध्ये आतापर्यंत 26 धावा बोर्डवर लागल्या. उत्तम उत्तम. रिक्वायर्ड रन रेट 18.35 आहे, परंतु करंट रन रेट 22.29 ठेवलाय. 2 पाऊल पुढे इथे मात्र संघ खेळतोय तो मंगेश स्पोर्ट्स कोंबडपुजे संगम. मनातून सामना हरला नाहीये. धावा जरूर बाहेर झालेत आणि ओळखलं रोहन कडून आणि इथे मात्र गोलंदाजा बरोबर हितगुज करताना पाहतोय. कारण पहिल्या बॉलवर षटकार ठोकत सामना हा चुरशीचा होईल असे नेक इरादे मात्र नौजल भोईरने दिलेत. 3 बॉलमध्ये 13 धावा नौजल. तिथे मात्र लागोपाठचे 3 चौकार खेचत शुभमनं सुद्धा 12 धावा 3 बॉल्समध्ये जोडलेत. नेक्स्ट बॉल सुनीत ठाकूरचा. आणखी एक चांगला फटका. स्ट्रेट फटका. लॉंग ऑन लॉंग ऑफ रिकामा आहे जरूर. 2 शतरक्षामध्ये ताळमेळ बिघडला. तू की मी. एक लॉंग ऑन मधून आला, एक लॉंग ऑफ मधून आला आणि दोघांच्या मधून बॉल भरदा वेगानं अगदी स्क्रीनकडे जाऊन वळला. सीमारेषा बाहेर आणखीन एक बहारदार चौकार. जसं काही हायलाईट सुरू आहेत अशा प्रकारचा उत्तरार्ध सुरू राहिलाय. फक्त आणि फक्त मोठे फटकेबाजी. धावांचा डोंगरही तेवढाच उभा आहे. 78 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या दिशेने मात्र अग्रेसर वाटतोय आतापर्यंत तरी मंगेश स्पोर्ट्स कोंबडपुजे संघ. कमालीचा पलटवार. गोलंदाज सनीत ठाकूर. हा बॉल मात्र खाली राहिला टप्पा पडल्यानंतर, त्याच्यामुळे नीटसा समजला नाही. आणि एक निर्धाव बॉल सुद्धा इथे मात्र आराम देईल तो शिलगर, तो म्हणजेच बेलपाडा संघाला. परंतु त्रासदायक राहील कोंबडपुजे संघासाठी. लागोपाठच्या 2 बॉलवर 10 धावा आल्यानंतर हा मात्र डॉट बॉल. अजूनही गणित आपण पाहतोय 15 बॉल आणि 48 धावांची गरज आहे. 15 बॉल 48 धावा. सामना दूर नाहीये. ज्याप्रमाणे सुरुवात केली आहे 9 बॉल्समध्ये तब्बल 30 ठोकलेत मंगेश स्पोर्ट्स कोंबडपुजे संघानं. हा फटका रिकामी जागा हिरली जातीये. नौजल भोईरची आक्रमकता बॅट मधून दिसतीये. मागच्या इनिंग मध्ये पूर्वार्धामध्ये ज्याप्रमाणे डीप मिड विकेटला उभा असताना त्याची तगमग सुरू होती, तगमग मात्र बॅट मधून दिसली. आपला राग हा कुणावर शब्दातून काढण्यापेक्षा आपल्या परफॉर्मन्स मधून काढायचा, असाच काहीसा खेळ नौजल भोईरचा सुरू आहे. काय सुरेख फटकेबाजी. ज्या खेळाडूनं, ज्या गोलंदाजानं सुनीत ठाकूरनं 10 धावा वाचवल्या त्या सुनीतवर इथे आता मात्र प्रहार होत आहेत. आतापर्यंत तब्बल 4 बॉलमध्ये तोही बहाल करतोय तब्बल 16 धावा. धाबलकरती लागल्या 36 धावा. 14 बॉल 42. 14 बॉल 42 ची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 18, परंतु करंट मात्र 21.60. काय सुरेख. करंट महत्वाचं आहे. भविष्य घडेल ते घडेल, वर्तमान सजवायचं आहे. आणि अखेरकार इथे शॉर्ट फाईन लेगला मात्र झेल टिपत एक मोठी इनिंग सजवण्यापूर्वीच मात्र नौजल भोईरला परतवलाय. हा चांगला बॉल बॅटची काढा लागली. शॉर्ट फाईन लेगला एक चांगला झेल आणि नौजल भोईरचा खेळ इथे मात्र संपलाय. फलंदाज क्रमांक 2 होईल बाद, परंतु आपल्या संघासाठी बहुमूल्य इनिंग जोडत मात्र नौजल भोईर परततोय. तरी आशा पल्लवित केलेत की हा सामना अजूनही आपल्याकडे आहे. 78 धावांचा डोंगर भलेही उभा असेल, परंतु डोंगर चढायला सुरुवात केली तर आपण ध्येय गाठू हे त्याला माहिती आहे. एका बाजूला शुभम कोळी आहे, त्यांना माहिती आहे की या डोंगरावर चढण्याचं धारिष्ट आमच्या फलंदाजीमध्ये आहे. परंतु जर रोखायचं असेल तर रोहन कोडे टीमच्या गोलंदाजांना मात्र काही डॉट बॉल्स विकेटपेक्षाही बहुमूल्य ठरतील या सामन्यामध्ये. नवीन फलंदाज मात्र पाहतोय विनोद भगत. अतिशय उबदार खेळी राहिली. 7 बॉल्समध्ये 3 षटकार 1 चौकार 23 धावा जोडल्या नौजलनं. आणि आता मात्र विनोद भगत 36
धावा, 2 बाद 36. 11 बॉल्समध्ये जोडलेत. अको टप्प्याचा बॉल दिशा दिली आहे. मिडविकेट क्षेत्राची तैनात आहे. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. विनोद भगतच्या बॅटमधून 1 रन्स कंप्लीट होईल. आपलं खातं उघडलं जाईल आणि दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र संपतोय. 78 धावांचा पाठलाग करायचा 4 षटकामध्ये आणि तिथे मात्र पहिल्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 2 बाद 37 धावा. आता मात्र 12 बॉल आणि 41 धावांची गरज आहे. इथे टॉस केलं जाईल. ओढापण वहाळ वर्सेस बेलपाडा 11 बेलपाडा. टॉस केला जाईल. तेजाजी मात्रेने विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. टॉस केला जाईल. तेजाजी मात्रेच्या शुभ हस्ते. किंजल स्पोर्ट्स अँड जुईली मात्रे. किंजल इज अ कॉल. इट्स अ किंजल. ओढापण वहाळ संघ टॉस जिंकला. निर्णय फिल्डिंग. तर लगेच वळूया आपण कॉमेंट्री बॉक्सकडे. थँक्यू. आणखीन एक चांगला फटका इथे मात्र मिड विकेट बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल रन्स कंप्लीट केली जातीये. सगळ्यात महत्वाचं योगदान की स्ट्राईकवर जास्तीत जास्त शुभम कोळीला घेऊन यायचं आहे हे माहीत आहे कौंडबाजा संघाच्या विनोदला आणि त्याच्यामुळेच पुन्हा एकदा स्ट्राईकवर येईल शुभम कोळी. मी म्हटलं होतं की हा सामना शुभम कोळीच्या अवतीभोवती फिरत राहील. आता गणित राहिलंय की 11 बॉल आणि 40 धावा. 11 बॉलमध्ये 44 धावांचा पाठलाग मागच्या सामन्यामध्ये केलाय. परंतु इथे गोलंदाज ज्यानं 18 बॉलमध्ये 16 वाचवलेत ते गोलंदाज रेडी आहेत. ऋतिक मात्रे मागच्या सामन्याचा सामनावीर. आणखी एक चांगला फटका. रिकामी जागा हेरली जाईल. भेदतीय सीमारेषा. कमालीचा कनेक्शन नीटचं झालं नव्हतं परंतु आक्रमकता पहिली बॉलवर आणि सलग लागोपाठचा 4था चौकार ठोकण्याचा भीम पराक्रम करतोय शुभम कोळी. लागोपाठचा 4था. मागच्या षटकामध्ये लागोपाठ 3 बॉलला 3 चौकार. इथे मात्र चौकार 4था लागोपाठचा. ऋतिक मात्रे मागच्या सामन्याचा सामनावीर. 2 धावा देत 3 विकेट कमावले पण त्या ऋतिकवर मात्र इथे प्रहार केले जात आहेत. पहिल्या 2 बॉलमध्ये 5 धावा ठोकले जात आहेत. धावा उरतील 10 बॉल 36 धावा. सामना संपला नाहीये. 2 बाद 42 धावा बोर्डवर लागलेत. 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. मी म्हटलं होतं की हा सामना चुरशीचा होईल. द ग्रेट बॅटल आपल्याला इथे मात्र अनुभवायला मिळतोय. एकाच पंचकुशीतील हे 2 संघ दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आहे. सामना चुरशीचा आहे. मागचा पहिला सामना एका संघानं कमी धावांचा पाहिला. दुसऱ्या संघानं कमी धावांचा पाठलाग सहज केला. परंतु पहिला काय घडलाय त्याही पेक्षा आता काय करायचं आहे हे दोन्ही संघांना चांगलं माहिती आहे. तिसऱ्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर इथं पुन्हा एकदा नवी उमेद दाखवावी लागेल. क्रिकेटचा खेळच असा आहे ज्याप्रमाणे माणसाच्या आयुष्यामध्ये दररोज नवी सकाळ उगवते ना तसंच क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक नवी इनिंग नव्यानं सजवावी लागते. ती नवी इनिंग नव्यानं सजवली जाईल का. 78 धावांचा डोंगर उभा असताना मात्र शर्तीनं लढला नवजल भोईर. शर्तीनं लढतोय शुभम कोळी. बॉल शिल्लक राहिलेत 10 आणि 36 धावांची गरज. ते म्हणजेच मंगेश स्पोर्ट्स कोंबडीबाजी संघाला जे अनुमान बेलपाडा संघाच्या विरोधात खेळताना. ऋतिक मात्र गुणवत्ता ठासून भरली आहे पण एका बाजूला शुभम ही कमी नाहीये. आखो टप्प्याच्या बॉलला मनगटी फटका. काय पाहतोय पुलचा हा फटका सक्सेसफुल ठरतोय. खांद्यापर्यंत बॉल उसळला जरूर परंतु बॉटम हँडचा वापर करत पुन्हा एकदा डीप स्पेल सीमारेषा अगदी सहजच क्लिअर केली जाते. हा सामना गिरकी घेत राहिलाय. मोठ्या धावांचा विस्फोटक खेळ इथे सुरू आहे शुभम कोहलीच्या माध्यमातून. ऋतिक वर मात्र हल्ल्यावरती हल्ले होत आहेत. ज्यांना मागचा सामना सहज वाचवला त्याला दाखवला आसमान. ठोकला षटकार. शुभम कोहली ऑन फायर. गणित बदलत चाललेत. 48 धावा बोर्डवर लागल्यात. 5 बॉलमध्ये 22 धावा शुभम कोहली ठोकतोय. 4 लागोपाठच्या बॉलवर 4 चौकार त्यानंतर षटकार. 9 बॉल 30 धावा. शुभम कोहलीच्या अवतीभोवती सामना फिरतोय. रोहन कडू डिस्कशन सुरू आहे जरूर. ऋतिक मात्रेला या मी म्हटलं होतं की खऱ्या अर्थानं बेलपाडा संघाला डॉट बॉल्सवर जास्त विचार करावा लागणार आहे विकेट्सवर नाही. पण तिथे डॉट बॉल्स मात्र शुभम कोहली आणि टीम येऊ देत नाहीये. 78 धावांचा भला मोठा पाठलाग सुरू आहे आतापर्यंत तरी. ग्रेट बॅटल हेच तर क्रिकेटचं तंत्र आणि मंत्र आहे. आणखीन एक सेकंड इन अ रो. पहिल्यांदा ठोकले 4 बॉलवर 4 चौकार आणि इथे मात्र ठोकतोय लागोपाठचा दुसरा षटकार.
शुभम कोळी ऑन फायर, धावांचा पाठलाग करायचा आहे आणि संघाचे मात्र 50 अप 50 अप, 54 धावा लगावल्यात. काय कमालीची कमिटमेंट. एखादा संघ 78 धावा पाहून पहिल्यांदा कोलमडला असता, त्याही नंतर मात्र मनोज भगत शून्यावरती बाद झाला. व्हेरी अर्ली बॉलवर, पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार बनला. परंतु त्यानंतर आलेल्या नवजल भोईरनं हवा भरली या सामन्यामध्ये, आपल्यापर्यंत लढवला आणि आता मात्र गणित राहिलं. 8-24, 8 बॉल 24 धावा. षटकारांची बरसात आहे. एका बाजूला 18 बॉलमध्ये 14 धावा वाचवणारा संघ जय हनुमान बेलपाडा संघ मात्र 78 धावा रोखण्यासाठी धडपडतोय. नेमकं क्रिकेट म्हणजे काय, तर क्रिकेट हाच मूळ मंत्र आहे. मागच्या सामन्यामध्ये काय केलंय त्याही पेक्षा चालू सामन्यामध्ये काय करताय. आयुष्यामध्ये भूतकाळ काय होत आहे महत्वाचं नाहीये, तर वर्तमानामध्ये कसं लढताय आणि भविष्य कसं सजवताय हे सगळ्यात महत्वाचं असतं. तर वर्तमान कोण सजवेल. आतापर्यंत तरी शुभम कोळीनं उत्तरार्ध रंगवलाय. या रंगवणाऱ्या चित्राला मात्र चित्र सुंदर बनेल की बेरंग करेल एखादा चांगला गोलंदाज. ऋतिक मात्रेवर हल्ले झालेत. 4 बॉलमध्ये 17 धावा त्यानं खालेत. आता मात्र 8 बॉल 24. या षटकामध्ये येणारा एका दुसरा मोठा फटका सामन्याला कलाटणी देईल. अप्रतिम 54 धावा धापळकरती लागलेत. कमाल 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 सामना. तमाम रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा सामना रंगतोय. शुभम कोळी संपूर्ण जबाबदारी घेत या सामन्यामध्ये मात्र खेळतोय. नवजल भोईरनं रचलेला पाया आणि त्या पायावर साज चढवताना आणखीन एका गोटप्याचा बॉल. इथे मात्र स्क्वेअरला बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल रन्सवर समाधान मानेल, सिंगल रन्सवर समाधान मानेल. एकच रन मात्र मिळते आणि पॅव्हिलियन मधून आता मात्र आवाज यायला लागलेत. होतील तू थांब, होतील तू थांब. हे तू थांब हा विश्वास शुभम कोळीला दिला जातोय. 55 धावा धापळकरती लागतात. 78 धावांचा पाठलाग करताना मंगेश कोमडपूजे संघाच्या. आणि आता मात्र 7 बॉल 23 धावा. विनोद भगत या बॉलवर नेमकं काय करेल. 7 बॉल 23 धावा. या बॉलवर नेमका विनोद भगतची स्ट्रॅटर्जी काय राहील. स्ट्रॅटर्जी क्लिअर राहील. बॉल हवेत राहिला. मोठा फटका खेळायचा होता जरूर. फटका फसला, परंतु सगळ्यात फटका फसला. फलंदाज विनोद भगत बाद होईल, परंतु सगळ्यात मोठी जमेची बाब राहील की पुढच्या 6 बॉलसाठी पहिल्यांदा स्ट्राईकवर येईल शुभम कोळी. थर्ड विकेट डिपार्ट्स. पाणी घेऊन जा. सगळ्यात महत्वाचा शुभम कोळी पुढच्या षटकामध्ये स्ट्राईकवर राहील. ही सगळ्यात जमेची बाब, कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे. रोहन कवडे टीमला आता मोठ्या धावा रोखायचेत. 6 बॉल्समध्ये 23 धावा वाचवायचेत. याच मैदानावरती 25 धावांचा पाठलाग झालाय, परंतु या मैदानावरती 23 धावांचा पाठलाग केला जाईल का. शुभम कोळीमध्ये फार मोठी गुणवत्ता आहे, ठासून भरलेली गुणवत्ता आहे. कित्येक सामन्यांमध्ये या खेळाडूंना मात्र 5 बॉलवर 5 षटकार ठोकण्याचा भीम पराक्रम राहिला आहे. परंतु याच सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये 6 बॉल 10 धावा वाचवणारा संघ राहिलाय. 18 बॉलमध्ये 16 धावा वाचवणारा बेलपाडा संघ राहिलाय. तो धावा वाचवेल की धावा मिळवल्या जातील. स्ट्रॅटर्जी ठरवली जातीये. विनोद भगत मात्र परतलाय. यानंतर मात्र वोडाफोन वहाल वर्सेस बेलपाडा 11 वर्सेस बेलपाडा या दरम्यान पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना होईल. टॉस जिंकलाय तो म्हणजे वोडाफोन वहाल संघानं आणि स्वीकारलाय क्षेत्ररक्षण. जसा सामना संपेल संघाला रेडी राहायचं आहे आणि सामना संपल्यानंतर मैदान रिकामं न सोडता आपण मैदानाकडे लगेच रवाना व्हायचं आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ, विस्फोटक खेळ या सामन्यामध्ये पाहायला मिळालाय. पूर्वार्ध आपल्या अनुभवानं रंगवला. पूर्वार्धाचा पूर्ण चित्र मात्र रोहन कडून आपल्या नावी केलं. काय सुंदर चित्र काढलं. 43 धावांचं, 7 षटकार आणि 1 सिंगल. तिथे त्यानं ठोकल्या 43 धावा. पण उत्तरार्ध मात्र जेव्हा आला तेव्हा 78 धावांचा पाठलाग करताना नवजलनं चित्र काढायला सुरुवात केली आणि शुभम कोळीने त्यात रंग भरायला सुरुवात केली आहे. हे रंग तर चित्र कंप्लीट केव्हा होईल. 6 बॉल 23 धावा काढल्या तर. आता या 2 चित्रांमधला फरक राहील. रोहन कडूचा चित्र चांगला की शुभम कोळीचा. नेमकं काय घडेल. गोलंदाज पुन्हा एकदा अनुभवाची
तोफ राहिलेला तो म्हणजेच दयानंद मात्रे. दयानंद मात्रे ज्यांना मागच्या सामन्याला कलाटी देणं षटक टेप बॉलचं हाताळलं होतं, त्याच्याच वाट्याला 23 धावा राहिलेत. 6 बॉल 23 धावा. अनुभवाची शिदोरी दयानंद मात्रेंकडे जरूर आहे. त्या धावा कशा राहतील? पहिल्या 2 बॉलमध्येच कदाचित या सामन्याचा पिक्चर क्लिअर होईल. नेमकं काय घडेल? एका बाजूला शुभम कोळी पुन्हा एकदा हे मैदान कोंबडीच्या संघाला कायम लकी राहिलंय. फटका राहिलाय हवेत आणि इट्स अ मायटी. सीमा रेषेच्या बाहेर क्षेत्ररक्षक गेलाय. पंच बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ मायटी. क्षेत्ररक्षकही सीमारेषेच्या बाहेर होता आणि त्याच्यामुळे बॉल मात्र जाऊन सरळ आदला सीमारेषेच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवर इथे मात्र षटकार. काय नेमकं काय डिस्कशन आहे? पहिल्याच बॉलवर आल्या 6 धावा. दयानंद मात्रेवर दाखवलाय आसमान. शुभम कोळी म्हटलं होतं की हा मैदान कोंबडीच्या संघाला नेहमी किंजल ट्रॉफी लकी राहिली आहे. अगदी मोठ्या संघाला पराभूत करून एक काळ गाजवणारा शुभम कोळीचा हा संघ इथे मात्र रोहन कडूच्या 78 धावांचा पाठलाग करेल की काय अशा आशा पल्लवित केलेत. 5 बॉल 17 धावा. पहिल्याच बॉलवर षटकार. आणखी एक चांगला फटका. ट्रॅव्हल होतोय बॉल. क्षेत्ररक्षक कमालीची कमिटमेंट दाखवतोय. फेकी होतीये पण सुखरूप मात्र आपल्या क्रीज मध्ये जीवाच्या आकांतानं आपल्या पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचण्याचं धाडस दाखवतोय शुभम कोळी आणि तोही प्रयत्नांची पराकाष्ठा करत क्रीज मध्ये सेकंड रन्स कंप्लीट करत पोहोचतोय. सुंदर सामना. अतिशय उत्तम दर्जाचा सामना. पहिल्या 3.2 बॉलचा खेळ संपला. 63 धावा बोर्डवर लागलेत. आता मात्र गणित राहिले 4 बॉल 15. 4 बॉल 15 धावा. शुभम कोहलीची कमिटमेंट कमालीची राहिली आपल्या संघाप्रती, आपल्या खेळाप्रती. लाजवाब. परत एका बाजूला रोहन कडू, दयानंद मात्रे यांना माहिती आहे की या सामन्याला कसं खेळायचंय. कमालीची या स्पर्धेचा उत्तम दर्जाचा आणखीन एक सामना. इट्स अ मायटी. मिड विकेटची सीमारेषा लिलया पार केली जातीये. अनुभवाची भिस्त असलेल्या दयानंद मात्रेला सुद्धा मात्र आसमान दाखवली जात आहेत. 6 बॉल मध्ये 23 धावांची गरज असताना नेमकं चुकलं काय? ज्या संघानं 18 बॉल 14 धावा वाचवल्या त्या संघाला मात्र 78 धावा आता कमी पडतील की काय असं वाटायला लागलंय. कालचा दिवस काय होता त्याही पेक्षा आजची सकाळ कशी उगवली आहे याचा विचार करावा लागेल. काल मध्ये जगलात तर आज कठीण जाईल. त्याच्यामुळे उद्याचा भविष्य ठरवायचं असेल तर आज चांगलं जगावं लागेल. चांगला खेळ. शुभम कोहली अक्षरशः बरसतोय. 23 धावांची गरज होती 6 बॉल्स मध्ये. आता गणित राहिलंय या षटकांसहित 3 बॉल 9 धावा. 10 बॉल 43 धावांनी खेळतोय शुभम कोहली. पहिला बॉलला मी सांगितलं होतं कांचन पालकर सर की हा सामना शुभम कोहलीच्या अवतीभोवती फिरत राहील. तो फिरत राहिलाय. नव्हे त्यानं आपल्याच अवतीभोवती हा सामना फिरत ठेवलाय. पण एका बाजूला दयानंद मात्रेच्या हातून अजून काही बिनसला नाहीये. कारण त्या संघानं 10 धावा वाचवलेत. त्या संघासाठी 9 धावा वाचवणं 3 बॉल मध्ये कठीण नसायला पाहिजे. नेमकं काय? 3 बॉल 9 धावा. शुभम कोहली अक्षरशः बरसतोय. या षटकामध्ये 2 षटकार 1 दुहेरीचा फटका लागावत सामन्याची उत्कंठा सिगेला पोहोचवतोय. अफाट गुणवत्ता असलेला शुभम कोहली फलंदाजीच्या माध्यमातून मात्र या सिक्सर बॉलवर फक्त सिक्सर ठोकतोय. राईट मोर द विकेट. आणखीन एक चांगला फटका. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. नेमकं काय? फेकी होतीये. इथे रन्स घेतली जाणार नाही. पंच सांगतायत रन्स मिळेल फक्त आणि फक्त 1. आणि इथे चित्र आता मात्र कमालीचं राहील. का रन्स मिळते 1 आणि एका रन्सनं मात्र धावपळकर धावा लागल्या तब्बल 70. 2 बॉल 8 धावा. 2 बॉल 8 धावा. परंतु सगळ्यात जमेची बाब ती म्हणजे जयमान बेलपाडा संघासाठी निकेत कोळी ऑन स्ट्राईक, जो आतापर्यंत एकही बॉल खेळला नाहीये. त्या निकेतवर मोठी जबाबदारी आहे. 2 बॉल 8. जर सामना बरोबरी सुटला
स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. परंतु या बॉलवर नेमक्या धावा किती, सिंगल रन्स सुद्धा अंतिम चेंडूपर्यंत सामना घेऊन जाऊ शकते. हा सामन्याची उत्सुकता राहील. वाव, क्या बात, क्या बात, क्या बात. अफलातून एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अनोख्या स्टाईलनं निकित कोळीनं दाखवलं आसमान. दयानंद मात्रेला ठोकलाय षटकार. कोण म्हणतोय की शुभम कोळीच एकटा ट्रम्प कार्ड आहे, परंतु टीम बनते 11 जणांची आणि 11 जण एकत्र येत सामन्याला कलाटणी देते. इथे अजून काही संपलं नाहीये, कोणीही जिंकलं नाहीये, कोणीही हरलं नाहीये. एका संघानं 77 जमवलेत, 78 उभ्या करायचेत. एका संघानं 76 जमवलेत. एका बॉलवर स्कोर लेवल करायचा असेल तर कमीत कमी 1 रन घ्यावी लागेल आणि त्याचबरोबर जिंकायचं असेल तर 2 धावा घ्याव्या लागतील. पंच दोघांनाही सांगून ठेवा, स्ट्राईक चेंज करण्यासाठी दोघांनाही धावणं अनिवार्य राहणार आहे, याची नोंद घ्या. त्याच्यामुळे सांगितलं जाईल. परंतु इथे मात्र निकेत कोळीनं दाखवलेला हा षटकारानं मात्र गणित बदललेत. 1 बॉल 2 धावा. मित्रांनो, टाळ्या वाजवा या सामन्यासाठी. दोन्ही संघांना 77 धावांचा पाठलाग, 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. काय खेळ राहिलाय, काय खेळ राहिलाय. एका बाजूला मात्र 11 बॉल मध्ये 44 धावा शुभम कोळी. मुक्याच्या क्षणाला स्ट्राईक सुटली जरूर, पण निकेत कोळीनं मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार दाखवत धक 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 स्लोवर बॉलला दिशा दिली आहे. सिंगल रन्स कंप्लीट केली गेली. दुसऱ्या रनचा हा प्रयत्न. नेमकं घडलं काय, नेमकं काय घडलंय. कमाल कमाल कमाल. झेलचा प्रयत्न राहिला, सीमारेषेच्या क्लोज काउंटर झाला. असं वाटलं की झेल होईल. पंच सिंगल रन्स कंप्लीट झाली. रनआउटच्या दिशेनं फलंदाज झाला बाद. कदाचित वाटलं की इथे षटकार होईल, चौकार होईल, परंतु या 2 रन्स कंप्लीट होऊ शकल्या असत्या. फिल्डिंग लगेच लावा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. तुम्ही बनवले 77, अरे आम्हीही बनवले 77. असेल दांडगी इच्छा जाची त्याला मिळतील आयुष्याला. नाही, नेमकं तिथे उत्तम क्षेत्ररक्षण झालं. कदाचित झेल झाले असते, पण तिथे मात्र एकच रन, दुसऱ्या रनचा प्रयत्न राहिला. असेल दांडगी इच्छा जाची मार्ग तयाला मिळतील 70. अरे डोळ्यामध्ये घालून डोळे. आयुष्याला देव उत्तर. या सामन्याला कमालीचं उत्तर दिलंय, कमालीचं उत्तर. शुभम कोळी या 2 धावा बनवू शकल्या असत्या, परंतु निकित कोळी आणि शुभम ही थोडेसे गाफील राहिलं. वाटलं होतं की बरंच काही घडेल, परंतु 77 धावा जमवल्यानंतर 77 धावांचा पाठलाग करणं कठीण राहिलं. 1 बॉलला जिंकण्यासाठी 2 धावांची गरज असताना इथे मात्र सिंगल रन्स कंप्लीट झाली. तर टाका 1 वर, काही सांगू नका नावं तुम्ही. परंतु डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सामना राहिला, यात तीळ मात्र शंका नाहीये. 77 धावांचा पाठलाग, 77 धावा जमल्या, 78 धावांचा पाठलाग इथे मात्र होत